अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी भगवान शिवशंकरांच्या तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी प्रार्थना करते. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 11 डिसेंबर 2025 मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मींचे व्रत देखील केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते. यासोबतच ऐश्वर, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होते. या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढेच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे. असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवीचं व्रत करतो, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार हे नेहमी भरलेले राहतं. अशा लोकांवर कधीही गरिबांची सावली ही पडत नाही. देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवरती सदैव राहतो. यासोबतच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 21 अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या, चौथ्या किंवा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर काही उपाय करू शकतात. यामुळे घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. असे काही उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये तसेच जीवनात संकट वाढली, नोकरीत अडथळे, मनात अस्थिरता, तेव्हा फक्त एकच नाव लक्षात ठेवा, दत्तगुरू. या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त तत्व हे इतर दिवसापेक्षा जास्त प्रमाणामध्ये म्हणजेच 1000 पटीने जागृत असते. याच दिवसात दत्तगुरूंना प्रसन्न करून शीघ्र फळ प्राप्त करणारे उपाय आणि सेवा केल्या तर त्यांच्या कृपेने प्रत्येक समस्या सुटते. चला जाणून घेऊया दत्तगुरूंचे 35 अद्भुत उपाय. हे तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणते. दत्तगुरूंची कृपा सर्व दुःख दूर करते. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि जीवनात आनंदमय बना. 1. दत्तगुरू नामस्मरण. सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ. प्रत्येक दिवसाची सुरुवात ओम श्री दत्तात्रयाय नमः या मंत्राने करा. मनात श्रद्धा ठेवा आणि हा मंत्र म्हणताना दत्तगुरूंचा तेजस्वी रूप आपल्या मनात पहा. हा जप मनातील भय, असुरक्षितता आणि नकारात्मक विचारांना दूर करून आत्मविश्वास आणि समाधान देतो. 2. गुरुवारचा दीप. प्रकाशाचा संकल्प. दर गुरुवारी दत्तगुरूंच्या समोर तुपाचा दिवा लावा. तेवत असलेला तो दिवा म्हणजे केवळ प्रकाश नव्हे तर तुमच्या आयुष्यातील अंधार वितळवणारा आशेचा दीप आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अडथळ्यांवर मात करता येते. 3. श्री गुरुचरित्राचे पठण. शब्दातून प्रकट होणारे परम गुरुचरित्र वाचताना तुम्ही दत्तगुरूंच्या लीलांचे साक्षीदार होता. प्रत्येक प्रकरण हे एक उपाय, एक जीवन शिक्षा असते. रोज थोडेसे वाचले तरी मन शांत होते आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. 4. पिवळ्या फुलांचा सुगंध. लक्ष्मीचे आकर्षण. गुरुवारी दत्तगुरूंच्या चरणी पिवळी फुले अर्पण करा. त्या सुगंधाने घरात दैवी ऊर्जा निर्माण होते. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुलतात आणि आर्थिक स्थैर्य लाभते. 5. नोकरी मिळवण्यासाठी श्रद्धायुक्त जप. श्री दत्त मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा घालत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा म्हणावे. नोकरीचे अडथळे नष्ट होतात, आत्मविश्वास वाढतो आणि योग्य संधी प्राप्त होते. 6. आर्थिक प्रगतीसाठी रात्रीचा उपाय. झोपण्यापूर्वी ओम दत्तात्रेयाय नमः म्हणत आपल्या कामाचा आढावा घ्या. तुमच्या विचारात सकारात्मकता वाढते आणि हळूहळू पैशाचे मार्ग खुलतात. 7. आरोग्य सुधारण्यासाठी जलोपचार. स्वच्छ पाण्याच्या ग्लासवर ओम द्राम दत्तात्रेयाय नमः जप करून ते पाणी प्या. शरीरातील सकारात्मक कंपन जागी होते आणि नकारात्मकता नाहीशी होतात आणि आरोग्य टिकते. 8.
कौटुंबिक वाद शमवण्यासाठी भक्तिभाव. घरात दर गुरुवारी श्री दत्त भजन करा. संगीत आणि नामस्मरणाने घरात आनंद, एकता आणि सौख्य वाढते. 9. अडथळे दूर करण्यासाठी नारळ अर्पण. दत्तगुरूंच्या चरणी नारळ अर्पण करत ओम दत्तात्रेय परब्रह्मे नमः जप करा. अडथळ्यांची गाठ सुटते आणि नवीन मार्ग खुलतात. 10. विद्यार्थ्यांसाठी ध्यान साधना. परीक्षापूर्वी दत्तगुरूंच्या फोटोसमोर 21 वेळा ओम दत्तात्रेय नमः म्हणा. मन शांत राहते, लक्ष केंद्रित होते आणि यश निश्चित मिळते. 11. शत्रू शमनासाठी दत्तस्तोत्र. श्री दत्त स्तोत्राचे रोज पठण केल्यास वाईट नजरेपासून आणि शत्रूंच्या कटापासून संरक्षण मिळते. 12. भय व वाईट स्वप्नांवर उपाय. रात्री झोपण्यापूर्वी दत्तगुरूंचा फोटो उशाजवळ ठेवा आणि नामस्मरण करा. मन शांत होऊन भीती नाहीशी होते. 13. ग्रहशांतीसाठी गंगाजल प्रयोग. गुरुवारी घरभर गंगाजल शिंपडा आणि दत्तगुरूंचा मंत्र म्हणा. घरातील ताण, वाद आणि नकारात्मकता दूर होते. 14. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी पूजा. 7 गुरुवार मंदिरात नारळ, पिवळी फुले आणि नैवेद्य अर्पण करा. दत्तगुरूंच्या कृपेने विवाहयोग प्रबळ होते. विवाहातील अडथळे दूर होतात. 15. नोकरी टिकवण्यासाठी नित्य जप. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी ओम श्री दत्तात्रेय नमः म्हणावे. वरिष्ठांची कृपा मिळते आणि काम, स्थिरता, यश प्राप्त होते. 16. करिअर प्राप्तीसाठी पिवळ्या रंगाचा प्रयोग. गुरुवारी पिवळा कपडा घालून दत्तगुरूंचा जप करा. यश, मान आणि प्रतिष्ठा वाढते. 17. संततीसाठी लाडू नैवेद्य. गुरुवारी दत्तगुरूंच्या मंदिरात लाडू अर्पण करून प्रार्थना करा. इच्छित संतान प्राप्तीचा योग निर्माण होतो. 18. मानसिक तणावासाठी दत्त ध्यान. डोळे मिटून ओम दत्त दत्त म्हणत श्वासांवर लक्ष केंद्रित करा. मनाचा भार हलका होतो आणि आत्म्याला शांती मिळते. मानसिक तणाव कमी होतो. 19. दारिद्र्य नाशासाठी अन्नदान. गुरुवारी गरिबांना अन्नदान करा. हे दान दत्तगुरूंना थेट अर्पण असल्यासारखे असते. 20. ग्रहदोष निवारण्यासाठी 40 दिवस पठण. श्री दत्त स्तोत्र 40 दिवस रोज वाचल्यास सर्व दोष शमतात. मग ते दोष ग्रहदोष असो, वास्तुदोष असो, पितृदोष असो, सर्व निवारण होते. 21. सर्वांगीण कल्याणासाठी प्रदक्षिणा. गुरुवारच्या दिवशी 11 प्रदक्षिणा घालत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा म्हणा. जीवनातील सर्व संकटे वितळतात आणि मार्ग प्रशस्त होतात. 22. गुरुवारच्या दिवशी दत्तगुरूंना नारळ, केळी व चणा डाळ, गूळ अर्पण करणे. धनप्राप्ती, व्यापारातील अडथळे आणि नोकरीतील ताप कमी होतो. 23. दत्तगुरूंचे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करणे. जीवनातील नैतिक व आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. पापांचे क्षालन होते आणि आत्मशुद्धी होते. 24. शुद्ध मनाने दत्तगुरूंना तेलाचा दिवा लावणे. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांती, आरोग्य व समृद्धी नांदते. 25. अन्नदान करणे किंवा पक्ष्यांना अन्न टाकणे. पूर्वजांच्या पितृदोषांचा प्रभाव कमी होऊन घरात ऐक्य, समाधान आणि प्रसन्नता येते. 26. दत्तगुरूंच्या मंदिरात प्रत्येक अमावस्येला दर्शन घेणे. अडचणी, अडथळे आणि मानसिक ताण हळूहळू नाहीसा होतो. 27. दत्त बावन्नी किंवा दत्त महात्म्य पठण करणे. अदृश्य शक्तींनी संरक्षण मिळते व मनोबल वाढते. 28. गुरूंच्या पादुकांचे पूजन करून त्यांना तुळशीपत्र अर्पण करणे. अहंकार, द्वेष आणि मत्सर दूर होऊन मनात भक्तिभाव निर्माण होतो. 29. संकटांच्या काळात दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या नामाचा जप करणे. अचानक आलेल्या संकटातून मार्ग सापडतो आणि मन शांती लाभते. 30. दत्त जयंतीच्या दिवशी व्रत करून उपासना करणे. आयुष्यभरासाठी दैवी संरक्षण मिळते आणि नशीब खुलते. 31. आजारी व्यक्तीसाठी दत्तगुरूंचे नामस्मरण करून जलाभिषेक करणे. आरोग्य सुधारते व औषधांचा प्रभाव लवकर होतो. 32. गुरुच्या चरणी आपली समस्या सांगून प्रार्थना करणे. अवघड वाटणाऱ्या समस्यांना योग्य तोडगा आपोआप सापडतो. 33. गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचारिणी व्रत किंवा उपवास करणे. बुद्धी, लक्ष आणि निर्णयशक्ती वृद्धिंगत होतात. 34. गुरुच्या नावाने गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे. देवगतीत बदल होतो. पुण्यप्राप्ती आणि मनशांती मिळते. 35. दत्तगुरूंच्या मंदिरात स्वच्छता आणि सेवा करणे. कर्मबंधन सुटते, नवीन संधी मिळते. 36. प्रत्येक सकाळी दत्तगुरूंचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करणे.
दिवसभर मन प्रसन्न राहते, कार्यसिद्धी सहज होते. 37. गुरुवारच्या प्रतिमेसमोर त्रिफळा दीप लावणे घरातील वास्तुदोष, भूतबाधा किंवा दारिद्र्य दूर होते. 38. सत्संग व दत्तभक्त सोबत भक्तिगीत म्हणणे आत्मबल वाढते आणि समाजात प्रेम ऐक्य निर्माण होते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की नेहमीप्रमाणे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.